ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596। आजचा दिवस साधा नव्हता। भारतवर्षातील इंद्रप्रस्थ, देवगिरी, विजयनगर, वारंगळ, कर्णावती, चितोड आणि अशाच सर्व भंगलेल्या सार्वभौम सिंहासनांच्या जखमा रायगडावर आज सांधल्या होत्या। ही भूमी आज राजश्रिया विराजित सकल सौभाग्य संपन्न झाली होती। कैलासाचे पावित्र्य आज रायगडाला लाभणार होते। कैलासाचा राणा आज प्रसन्न होता, कारण रायगडावर आज एक शिवराजा श्री शिव छत्रपती झाले होते। शेकडो वर्षांची इस्लामी राजवट ह्या एक दिवसाने मुळासकट उखडली होती। ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, असं म्हणत तख्तारूढ आलमगीर औरंगजेबाने पायउतार होत हाय खाल्ली। एतद्देशीय गद्दार बडे बडे मोघली अन आदिलशाही सरदार अंमलदार खाशा राजांनी स्वतः धुळीला मिळवले। अनेक बाका प्रसंग आले, पण राजांनी मनसब स्वीकारली नाही। त्यांचा हात स्वतंत्र बाणा आजच्या पिढीलाही राष्ट्रप्रती समर्पण शिकवतो। स्वतःच्या नावाने शिवशक सुरू करत स्वतःच्या सार्वभौमत्वाच्या द्वाही दश दिशात घुमवल्या। अष्टप्रधान मंडळ, पंतप्रधान, पंतसचिव, न्यायाधीश, सेनापती असे इथल्याच भाषेत स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगत राज्य व्यवहार कोश निर्माण केला। स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान बाळगत राजांनी स्वतःची राजमुद्रा संस्कृतमध्ये केली। या राज्याभिषेकमुळे फक्त भौगोलिक राजवटच निर्माण झाली नव्हती, तर शेकडो वर्षाने इथं शिवशक निर्माण झाला। इथली भाषा, इथल्या परंपरा, इथली संस्कृती यावरच सर्वव्यापी आक्रमण आज स्वातंत्र्य झालं होतं। शेकडो वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदा कुणीतरी राजदंड हातात धरत सिंहासनाधीश्वर झाले होते। अन सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य रयतेला आपण बलाढ्य अन अजिंक्य शत्रूला धुळीला मिळवू शकतो, हा आत्मविश्वास राजांनी दिला। शिवराज्याभिषेक दिन म्हणजे मराठ्यांच्या स्वाभिमानाचा अन पराक्रमाचा सर्वोच्च मानबिंदू। श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने राजांच्या पावन चरणी त्रिवार मुजरा।